सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत करण्यात आलेल्या विटंबनेच्या निषेधार्थ आज इचलकरंजी शहरात सकल हिंदू समाज यांच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्धरित्या पार पडला। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्याचबरोबर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या सर्वच व्यापाऱ्यांनी यावेळी आपली दुकानं, व्यवसाय बंद ठेवून मोर्चाला सहकार्य केलं। सकाळी शिवतीर्थ येथून छत्रपती संभाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निघालेला हा मोर्चा श्री शंभूतीर्थ मार्गे महात्मा गांधी पुतळा इथं समाप्त झाला। यावेळी विटंबना करणाऱ्या जिहादी महिलेवर कठोर कारवाई व्हावी, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनानं दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, महापुरुषांच्या विटंबनेच्या विरोधात शासनानं तातडीनं कडक कायदा करावा आणि लव जिहाद आणि बळजबरीचं धर्मांतरण याबाबतीत कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी अशा विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या अवमानाविरोधात संपूर्ण हिंदू समाजाची भावना आजच्या हिंदू जन आक्रोश मोर्चातून स्पष्टपणे व्यक्त करण्यात आली आणि हा मोर्चा केवळ आंदोलन नसून हिंदू अस्मिता, स्वाभिमान आणि न्यायासाठीचा आक्रोश आहे। त्यामुळे जिहादी महिलेवर कठोर कारवाई करून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत असे RPI पक्षाचे नाना वाघमारे यांनी मत व्यक्त केलं। त्याचबरोबर यापुढे जय भीम जय मीमचा नारा चालणार नाही तर फक्त शिवशक्ती आणि भीमशक्तीच चालणार असंही त्यांनी स्पष्ट केलं। आमदार राहुल आवाडे यांनी मालेगावमधील महापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावून वाद पेटवला। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केली असून ही तुलना होऊच शकत नाही। आम्ही अंगावर आलं की शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला। त्याचबरोबर आमदार संग्रामभैया जगताप यांनी टिपू हा एक बलात्कारी होता आणि असा नराधम सुलतान होऊ शकत नाही, त्यामुळे त्याला सुलतानची उपमा देऊ नये आणि कबनूरमध्ये जो प्रकार झाला त्या जिहादी महिलेवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडे न जाता सर्व हिंदू बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन गनिमी कावा करावा आणि असल्या प्रवृत्तीला ठेचावं। असल्या जिहाद्यांना छत्रपतींच्या प्रतिमेसमोर हात जरी ठेवले तरी त्याचा शाहिस्तेखान करून बोटं छाटून टाकणारा हिंदू बांधव तयार करायचा आहे। इथून पुढे कुणीही छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांवर अपमानास्पद गोष्टी करण्याचं धाडस होणार नाही अशी ताकद निर्माण करण्यासाठी आज सर्वजण रस्त्यावर उतरलो आहोत। तसंच त्या महिलेवर कठोर कारवाई केली नाही, त्यामुळे पोलीस प्रशासनाचा देखील निषेध त्यांनी व्यक्त केला। दरम्यान आमचा संघर्ष जिहादी लोकांशी आहे, मात्र पोलीस प्रशासनाबरोबर नाही, त्यामुळे आपल्या धर्माची काळजी आपणच घेऊया असं स्पष्ट मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। तर महाजन गुरुजींनी आपण हिंदू बांधव एक राष्ट्रभक्त आहोत आणि आपला लढा हा राष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात आहे। महाराजांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही, त्यामुळे अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे असं प्रतिपादन केलं। यावेळी शहर परिसरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या अपमानकारक वक्तव्य करून ज्या जिहादी मानसिकतेच्या महिलेनं या ठिकाणी विटंबना केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये इचलकरंजी येथे सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून भव्य असा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मोर्चासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नानासाहेब वाघमारे
या मोर्चाला सपोर्ट करण्यासाठी व इथल्या व्यवस्थेला संदेश देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि ज्या जहाद्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुषांच्या विटंबना होत आहे त्यांचा कडककोट बंदोबस्त करण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्रित यायला पाहिजे आणि सर्वांच्या माध्यमातून या जहाद्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि ज्या हिंदू मुलांना या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करून अटक केलेले आहे त्यांना त्वरित सोडवलं पाहिजे आणि त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेतले पाहिजेत अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की अशा पद्धतीच्या विटंबनाच्या घटनेच्या बाबतीमध्ये जे जिहादी मानसिकतेची लोक करतायत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे कठोर कायदा झाला पाहिजे आणि त्यांच्यावरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे या मागणीसाठी आज इचलकरंजीमध्ये मोर्चाचं आयोजन केलं. आज इचलकरंजी परिसरामध्ये हिंदू बांधवांचा फार मोठा मोर्चा या ठिकाणी निघाला आहे. परवा झालेल्या कबनूर परिसरातल्या एक जिहादी महिलेने छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात जाऊन एक मोठ्या तिला विटंबना केली. त्या विटंबनेच्या विरोधात जे आमच्या तरुण मुलांच्यावरती हिंदू बांधवांच्यावरती खोट्या केसेस झाले त्या माघार घ्यायला पाहिजेत. त्याचबरोबर जे सरकार दरबारी सक्त महापुरुषांची विटंबना जे करतात त्याच्या विरोधात जे कायदे केले पाहिजेत त्यासाठी आज आमचा हिंदू बांधवांचा मोर्चा या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी निघालाय. यशस्वी या ठिकाणी मोर्चा झालाय. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालून आम्ही या मोर्चाला आगमन त्या ठिकाणी चालू केलं. आज जे काय आपल्या इचलकरंजीच्या परिसरामध्ये जे काय एका जिहादी महिलेच्या माध्यमातून काही लोकांनी प्लॅनिंग करून की कुठंतरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जे चित्र आपण लावलेलं होतं तर बलिदान मासमध्ये कुठंतरी जाणीवपूर्वक कुठंतरी काही मोठा अनुचित प्रकार महाराष्ट्रामध्ये घडला पाहिजे या उद्देशानं या प्लॅनिंगनं काय कृत्य घडून आणलेलं होतं. त्याच्याकरता सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याच्याकरता मोठ्या संख्येमध्ये आमचा सर्व हिंदू समाज या ठिकाणी आज उपस्थित होता आणि या घटनेमध्ये जी काही हिंदू समाजाच्याच लोकांवरती कुठंतरी ज्यावेळेला इथं त्या सगळ्या घटनेच्या विरोधामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन उभा केल्यानंतर जे काही हिंदू समाजाच्याच युवकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते त्याच्या निषेधार्थ आज या हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि कुठंतरी इथून पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये कुठंतरी अशा घटना होऊ नयेत घडू नयेत याच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा कायदा हा निर्माण करावा या सगळ्या विविध मागण्यांकरता या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं.